नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल हे युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी, आजचा विषय थंबनेल बघून तुमच्या ध्यानात आलाच असेल आणि ह्या विषयामध्ये कुणाच्या बाबतीत अशा घटना घडल्यात की मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मंडळी, व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला गेम आणि गंमत कशी करायची, आपल्या जेवढ्या भावांचे विषय असे घटना झालेले तेवढ्या भावांना ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. अर्धवट ज्ञान धोकादायक असतं हे ध्यानात ठेवा. त्यामुळे पूर्ण माहिती बघा. त्यानंतर तुम्हाला ही काय करायची, प्रोसेस कशी करायची हे ध्यानात येईल, जेणेकरून गेलेली बायको माघारी येणार आणि ती स्वतः पळत येणार. असं करा मंडळी. विषय काय करायचा बघा. आता जर समजा काय जणांचं बघताय तुम्ही, कमीत वर्ष 2 वर्ष बायका पळून जातात. काय जणांचा 5 आणि 6 महिन्यात माघार येतात. पण मंडळी, काय जणांच्या गेलेल्या येतच नाहीत. 4 5 वर्ष झालं तरी बायका काय माघार येत नाही. मग गडी करते ती काय, आपली एक क्वार्टर फोड पे झोप. शेवट ते माणूस पिऊन मरून जातोय, पण बायको काय माघार येत नाही. पण असल्या बायकोसाठी तुझा आयुष्याच्या आईला कशाला घोडा लावून देतोय? अशी बी माणसं आहेत मंडळी, आहेत का नाही तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मंडळी, ध्यानात ठेवा, बायको गेली काळजी करू नका, माघारी पळत आलीच पाहिजे. विषय काय करायचा बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या व्हिडिओ मध्ये आपण जास्त आलतू फालतू गोष्टी बोलणार नाही, डायरेक्ट पॉइंट टू पॉइंट बोलणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणाची बायको जर गेली असेल तुमच्या दारूला पटवून भांडणं करून, तर मंडळी करायचा विषय काय बघा. बायकोच्या घरी कोण आहे, आई आहे, भाऊ आहे, वडील आहे, बहिणी आहे, त्या कोण आहे, ही सगळी माहिती घ्यायची. हे तर तुम्हाला असणारच आहे माहिती. पण करायचं काय बघा मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा बायकोच्या घरी जायचं. घरी गेल्यानंतर तिथं तर कोण बोलणारच नाही तुमच्याबरोबर, बरोबर. ती बायको जाताना पोरं बाळ पण घेऊनच जाते, कारण बापापाशी आज ताकद मी बघितलं नाही की पोरं थांबली ती, मग आई जाताना घेऊनच जाते. सगळ्यात पहिल्यांदा गेल्या तिथं सासूला, सासऱ्याला, बायकोला सगळ्यांना बसवून सांगायचं की बाबा मी आजपासून दारू बंद केली आहे, तिथून पुढे मी दारू पिणार नाही, माझी बायको आपलं माझ्या बरोबर पाठवा. बायको डायरेक्ट तुम्हाला नाही म्हणणार नाही की हा मी इथे तुमच्या बच्चाला. बायको म्हणणार मला यायचंच नाही, मला तिथं राहायचंच नाही. तो माणूस काय सुधारणार नाही. असल्या गोष्टी होत्या. त्यामुळं ही गोष्ट आधीच ध्यानात ठेवा की तुम्हाला प्रश्न आणि उत्तर पुन्हा असंच येणार आहे. त्यामुळं खचून जायचं नाही, बिनधास्त मध्ये बोलायचं. काय बोलायचं बघा, सासऱ्याला आणि सासूला सगळ्यात भाषेत मेन सांगायचं की 6 महिने मला द्या. 6 महिन्यात मी एकही थेंब जर पेलो तर माझी बायको बिनधास्त मध्ये तुम्ही माझ्यापाशी पाठवू नका, तर तुमच्यापाशीच राहू द्या. 6 महिने मी किती कमावते आणि किती नाही हे सुद्धा तुम्हाला आणून दाखवतो. सगळ्यात महत्वाचा पॉइंट बर का, कारण तिच्या आई बापांना बी असं वाटलं पाहिजे की नाही बाबा आज हा माणूस सुधारला, हा माणूस सुधारल्यामुळे आज आपली पोरगी ह्याच्या बरोबर जाऊ शकते. मंडळी, हा सगळ्यात मेन पॉइंट असतो, ध्यानात ठेवा. आणि जेवढ्याही आत्ता पळून गेलेल्या नवऱ्याला सोडून गेलेल्या आहेत ना, का तर नवरा दारू पितोय, नवऱ्याच्या हाना मारायनं असल्यानं, त्यामुळे तिथं गेल्यावर तुम्ही जर भांडणं करून मारण्यानं तुमच्या जर बायको गेली असेल तर तिथं गेल्यावर जास्त पुढचं रान हाणायचं नाही, नमत्या भाषेत बोलायचं. जास्त मोठ्या आवाजात बोलला तर बायकांची जात भीती, ध्यानात ठेवा. आजकाल विषय असा आहे की बायकांना नवऱ्यापेक्षा आया जवळ असते, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ठेवा. त्यामुळे लय फालतू बोलायचं नाही. सरळ तुम्ही मी सांगितले तसं बोलला, त्यानंतर पुढनं उत्तर तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, बघू नंतर 6 महिन्यानं, अजून लय लांबची गोष्ट आहे. आत्ताच काय, आत्तापासूनच सुरुवात तुमची होईल. आता बघू, आम्हाला तुमच्या गावात कळतं. आणि ते कळतं कसं बघा, तुमच्या जवळची माणसं सांगणारे असतील, लांबचं कोण नसतं. तुमचीच पाहुणे रावळे किंवा तुमच्याच गावातले कोण ना कोणतरी त्यांचं बरोबर तिथं मेसेज पोहोचवणारीच असते ती. ह्यांच्यामुळे सगळं वाटोळ होतं. सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवा. तिथनं पुढे गेम कशी करायची बघा. तिथनं पुढं हा तुमची जर मनापासून काळजापासून इच्छा असेल दारू प्यायचीच नाही, तर दारू खरंच बंद करा. कारण तुमचं संसाराचं बघा, बायका पोरांचं बघा. कारण विचार करा, ती बायको तर तिकडे तिच्या आई बापापाशी आहे, पण तुमच्या पोरांचं काय? तुमची पोरं तुमच्यापासून लांब आहेत, म्हणजे ती तिच्या आई बापापाशी आहे, पण तुमच्या पोरांना बाप जवळ नाही, हे ध्यानात ठेवा. पोरं तिथं जरी शाळेत जात असली ना, तरी त्या पोरांना दुसरी पोरं म्हणतात तुझा बाप कुठं आहे, तुझा बाप कुठे गेला, असले शब्द होतं. त्यामुळे मंडळी, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर म्हटलं तर आपली बायका पोरं आपल्या जवळ पाहिजेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती जर तुम्ही सगळी प्रोसेस केला, तुमची बायको तुमच्यापाशी आलीच पाहिजे. 5-6 महिने म्हणजे काही लय मोठी गोष्ट नाही. त्याबरोबर करायचं काय बघा, तुम्हाला
आपण गावात आलं, जर तुम्हाला खरंच इच्छा मनात नसेल दारू बंद करायची, आपण ह्या विषयावर होतो, बंदच करायची तर खरंच बंद करा. 6 महिने आपलं जेवढं कमावचाल तेवढं सरळ बायकोला तिथं नेऊन दाखवायचं, हा बाबा हे माझा अकाउंटचा बॅलन्स बघ, एवढं एवढं मी 6 महिन्यात पैसे कमावले, विषय संपला. त्यानंतर तुमची बायको दुरीत तुमच्या संग येणार आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा. त्याचबरोबर मंडळी विषय करायचं काय बघा. त्याचबरोबर जर तुम्हाला बायको घरी आली किंवा यायच्या आधी जर आता हे 6 महिने कोणाची बंदच होणार नसेल, बाबा थोडी का होईना पण त्याला पाहिजे, तर करायची कशी गंमत बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कामावून येताना घरी आला की निवांत मध्ये घरी यायचं, घरी आणून कुणीही न बघता घ्यायची असली तर थोडीशी 90 घ्यायची मुकाट्यानं, दारू पिले की जेवायचं झोपायचं, घराच्या बाहेर जायचं नाही, कुठल्या 4 पोरात जायचं नाही, आणि दारू प्याला जरी कोण बोलवत असेल तरी जायचं नाही, असला विषय करा. तुम्हाला गावात कोणालाही कळून देऊ नका की तुम्ही दारू पिताय. त्यानंतर बघा तुमची दारू सुटली, ही संपला विषय. त्यानंतर तुमच्या बायकोला बी तिथं मेसेज जाणार की नाही बाबा हा दारू पित नाही, आता चांगला सुधारलाय, कामावर जातोय. त्यानंतर तुमची बायको तुमच्या जवळ येणार. पण माझं तर सांगणं असं आहे की तुमची बायको तुमच्यापासून गेली हा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळं मंडळी, दारू नाही पिली तर काय वाईट होत नाही, सगळं चांगलं होतं. दारू म्हणजे सर्वस्व नाही, सगळ्यात महत्वाचं आपलं सर्वस्व म्हणलं तर आपली बायका पोरं येते, हे ध्यानात ठेवा. आई वडील बायका पोरं ह्या सर्वांना आपण नीट व्यवस्थित सांभाळलं तर आपलं आयुष्य घडतं, नाहीतर काही घडत नाही. मंडळी, तुम्हाला गोष्ट कशी वाटली आजची, आणि ह्याच्यावर खरंच विचार करा, ही गोष्ट करा. ही गोष्ट केली ना तर मला कमेंट मध्ये येऊन 6 महिन्यानं सांगा की ह्या गोष्टीत तुम्हाला काय फायदा झाला. मंडळी, आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण आपण ह्या विषयावरती वेगवेगळे व्हिडिओ बनवतो, आणि ज्या भावांना ह्या व्हिडिओचा फायदा होणार आहे आणि ज्या भावांना भविष्यात होणार आणि झाला त्या भावांनी परत येऊन कमेंट तेवढी नक्की करा. मंडळी, माझ्या मनाला बी बरं वाटेल. धन्यवाद.